नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी आणि निन्नी आम्ही दोघं जण निघालोय कोकणात मान्सून सीझनमध्ये। निन्नी या आधी पण कोकणात आली आहे, पण मान्सून सीझनमध्ये पहिल्यांदाच अनुभवणार आहे माझं कोकणाचं घर। तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा। गुड मॉर्निंग। फायनली 8 तासानंतर आम्ही आमच्या गावी पोहोचलो गणपतीपुळ्याला मान्सून सीझनमध्ये पावसाळ्यात। आणि मी हा पहिल्यांदा पावसाळ्यात गावी आले गणपतीपुळ्याला मासे खायला। तर फायनली आम्ही पोचतोय स्टँडवरती, गणपतीपुळे स्टँडवरती। आणि आमचं लक एवढा चांगलं आहे ना, आमच्या गावातलाच एक नाना म्हणून आहे, तो येतो आता आम्हाला घ्यायला, येतो पिकअप करायला। तो बोलला आम्हाला आता दिसला की थांबा, मिळून मी आलो, नाही तर आम्हाला इथून अर्धा किलोमीटर आम्हाला इथून चालत जायला लागला असता। नेहाचं नशीब चांगलं आहे की ती माझ्यासोबत इथपर्यंत आली आहे। नेहाचा अवतार बघा बघा, विदाऊट मेकअप नेहा कशी दिसते बघा। विदाऊट मेकअपच असते नेहा। ही गाडीमध्ये बसली आहे ना, तेव्हा ना 15-20 मिनटं हिने ना जेवायला घालवली। म्हणजे आम्ही 7:30 पावणे 8ला आम्ही बसतो गाडीमध्ये, तेव्हा आम्ही जेवलो। अर्ध्या तासानंतर बरोबर 10 मिनटं ही बसली सीटवरती, नंतर जी आडवी पडली ना ती डायरेक्ट गणपतीपुळ्याला होती। जाऊ दे, नाही येणार बोलतो, येणार सागराला बोलली मी येणार। इथून चल नाही, इथून चल। फायनली मी माझ्या घरी पोचलोय, एवढी मोठी बॅग घेऊन। हे बघा कशी पळते बघा, झोपायच्या तयारीमध्ये। आणि हे माझं घर, छोटंसं घर। ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल पालखीमध्ये, पण आता हे पावसाळ्यात हे असं दिसतं। 2 घरं नाहीत, घरं एकच आहे ॲक्च्युली। हे जॉईंट घर आहे, हे आणि हे जॉईंट घर आहे। हे बनवलेलं घर आहे आणि हे जुनं घर आहे आमचं। सो उघडं असणार ते। तर आता थोडा फ्रेश होतो, फ्रेश होऊन मग नंतर तुम्हाला मी दाखवतो। खोटारडी बाई आहे, खोटारडी। आता डोळे उघडे होते जे, लगेच झोपली। कॅमेरा जसं चालू केलं की लगेच डोळे बंद केले। हे खोटारडी मला काहीतरी बोलायला होतं। झोपा आता थोडा वेळ आपण मोकळी। आता 8 तास झोपली गाडीमध्ये, काय बोलू मी, 8 तास झोपून सुद्धा हिला असंच वाटणार की घरी जाऊन झोपायचं। काय येतोय मग काय पण मी गाडी तुला परत द्यायला तो गाडी। मला बरोबर प्रॉब्लेम। अरे पण परत येतो तर गाडी आहे, गाडी आणून। विक्रमची गाडी घेऊन जा। नाही विक्रम फोन काय गाडी घेऊन गेलाय। सागर घेऊन जा। सागर कुठे जात नाही, सोडणार नाही परत। मग नाही बोलत न्याला इकडे न्याला तिकडे न्याला। अरे कशाला ती बोलती, एवढं नाही बोलत रे। ती बेबी असल्याची नाही बोलत बंटी, एवढंही नको बोलू। सो फायनली आता आम्ही चाललोय भाजी घ्यायला पुण्यात। ॲक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झाला, मी घरातून निघालो, ब्लॉग शूट करायचं होतं, पाऊस खूप जोरात होता आणि त्याच्यामुळे पावसामुळे ना मोबाईल बाहेर नाही काढता येत। तर मी न्यायला बोललो वॉटरप्रूफ फोन आहे, काय होणार नाही, टेन्शन एवढं काय नाही। पण तरी पण ती बोलत आहे की नको म्हणून, राहू दे, फोन नको काढू, फोन नको काढू। अरे ते ओळखीच होतो, आम्हीच होता। अक्का फोन बाहेर नको काढू, ती जास्त म्हणत होतं। मी बोललो ठीक आहे चालेल। सगळं घेऊन झाल्याच्या नंतर ती मला बोलत आता पाऊस गेला, आता आपण शूट करूया चल। पण शूट काय करू समजत नाही बघा। इथे खाली भाजी घेतली आणि चाललो घरी। ॲक्च्युली हिला मी 2 वेळा सांगितलं की माझा फोन पकड, शूट कर, कसं शूट करायचं दाखवतो। नाही, हे माझं गाव। 2 तुम्हाला बुक्कर दाखवतो जे वडापाव खातात बघा। हे बघा, वाजलेत घड्याळात, किती वाजलेत घड्याळात? 12। आणि आमचं जेवण बघा, हे आमचं जेवण आजचं। घरात सगळं आणलंय तरी पण या लोकांना वडापाव खायचा आहे। त्याच्यासाठी सुकी चटणी मागे ही जी पेंटिंग दिसते ना, ती माझ्या भाचीने गेली आहे। तर आज आमच्याकडे आहे ही एवढी मोठी मच्छी, आज घेऊन आलं बंटी। ही आज नेहा बनवणार आहे मच्छी। नाही बाई, मला कुठे बनवायची बघ। हे कोण, हे कोणाला येतं? मला काय दगड येते। सो आज नेहा ही मच्छी साफ पण नाही मला नाही मच्छी फ्राय पण त्याला खाऊलं बघ किती सगळं करणार। बघा बाय 1 गेट 1 फ्री भेटली। मोठ्या मच्छीवरती छोटी मच्छी फ्री भेटली आम्हाला इकडे। मच्छीवरती डायरेक्ट वार केला या लोकांनी बघा। मी माणसाला पण कापू शकतो।
बघ बघा आपण. दोन दोन शेतात पाळतोय तू. बोंबी बोंबी होती ती रे तिथे काळीच आहे. हे घाण आहे राहिलेले हे बाहेर टाकून दे आपण कापू येत तू कशाला आता व्हिडिओ काढतो हे साफ करताना बघतोय मी. दाखवून तिकडे. त्याला बोल माणसाला पण कापू शकतो कोणाला तर आमचा बंटी बोलतोय की जर वेळ आली तर मी माणसाला पण कापू शकतो. तू काय बनवतो काका? सो नेहाची भुर्जी इथे मस्त वाफवली आहे. अजून जरा सुटली पाहिजे, शिजली नाही. मोठा व्हिडिओ ते कसं भरणार गॅस कमी आहे ना, पियला नसतो फक्त. मग तुमची ओळख कशी? गावात राहून एकच मजा असते, ताजी ताजी मासे खायला भेटतात सगळ्यांना. आम्हाला तर खास करून आणि मुंबईवरनं खास करून मासे खायलाच इकडे आले है ना. खास करून मासे खाणार आहे. आता ते कसं सांगू? तिला तिथे नेऊन ठेवलेली महिनाभर. कोणी बिनीचा वास नको म्हणून. घरात वाजले 12:30 आणि बघा जेवणाचा टाईम बघा काय यांचा. हे बघा ही बाई झोपलेली, झोपेतनं उठली आणि जेवायला बसली. आणि हे दुसरं आहे बघा, ह्यांना टाईम वेळ काय आहे की नाही ह्यांना? माझ्यामुळे का? माझ्यामुळे का? हम लड़के है ना. बघा ही बाई बोलते मला भूक नाही. जवळजवळ अर्धा टोप तिने जेवली ती बघा, एक चपाती खाऊन. आता जेव नाटकं नको करू. नकोच आहे मला, नाहीच जाणार आहे. हा बघ ह्यांचं राहू दे चालू. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नाही जाणार. तर आता सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय. माझा दात पडलाय बघा, विसरून पडत आलाय. ते नाही टाकणार मी.